तर हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आज आपण लवकर उठलो आहे. आज संडे असून आज तारीख आहे सांगतो 26 ऑक्टोबर 7:19 आपण उठलो आहे, बघू शकता. लवकरच आपली तयारी वगैरे झाली, आंघोळ वगैरे झाली. आता सात पहिले तर मी जाता जेवण वगैरे ते तयारी करूया आणि मग थोडंफार व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून लवकर कामावर निघायचं बघूया. कारण आपण लवकर गेलो तर लवकर मुंबईवरनं पण येऊ शकतो आणि इथलं पण लोकल भाडं असलं तर लोकल भाडं पण मारू शकतो. तर बघूया आता दिवस कसा जातोय. सर्वात पहिली काळजी भाजी ती गरम करून घेऊया आपण. सर्वात पहिले चपाती बनवायला घेऊया. पीठ मळू तर आता आपण डायरेक्ट भाजीला घेऊया. तर ब्लिंकिटवरनं डायरेक्ट कटिंगवाली भेंडीच मागवली, म्हटलं ही मागवून ट्राय करूया कशी लागते. ते आता कट करायला लागल्यानं आपल्याला बघू शकता. ठीक आहे, हात वगैरे देतो. भेंडी आधी फ्राय करून घेतली आपण, कारण मम्मीला विचारलं, मम्मी फ्राय करून घे. आणि सुकी बनवायची, कारण ग्रेव्ही बनवली ना चिपचिपट होती आणि ती थोडंफार चांगलं पण लागत खायला. म्हणून म्हटलं आता आपण अशी बनवूया. थोडा शेंगदाण्याचा कूट मसाला वगैरे टाकायचा. तर ही मशीन माहिती सगळ्यांना, मी घरी आले चपाती बनवण्यासाठी. तर याबद्दल ज्याला मला माहीत नसेल तर ते मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आपण या मशीनचा यूज करतो. मिनिट लागले पीठ पण थोडं पाहिजे. काय म्हणतो ना, आता आपण निघतो कामाला. आपली गाडी आली तर बघू शकता खाली पार्किंगमध्ये. तर आपण निघतो आता. तर जाऊया. आणि आज गाडीला भावानी बोललं की पुढच्या टायरला पंक्चर आहे, तर आपल्याकडे किट आहे ते रिपेअर करूया. तर आलो आपण इथं गाडीजवळ. तर बघूया पंक्चर कुठे. ए काय झालं, कुठे पंक्चर? हां या टायर फिरवतो तसं त्या साईडला चालू करू. आणि काय घेतला इथं ते. पंक्चरवाल्याकडे हवा जाऊन थोडी हवा भरावी लागेल. चल काढ गाडी, काढ. कोणी काय ते दे त्याला, बोला हवा भरायची आहे. आपल्याकडे किट आहे मित्रांनो, असं बघू शकता. हा त्याला बोला हवा भरायची आहे.
अयो आतमध्ये राहिले राहू दे आवडते राहू दे आतमध्ये इकडे पंक्चर आहे कुठं काय झालं तुम्ही आणि खराब झाले नंतर झाला नवीन आहे खाल्लं नाही तेवढं नवीन टाकी टाकून ठेवली हां काल आता तुमचं पण नवीन काढला का पंक्चर म्हणलं इथे ना काय हा तिथं म्हणून मला लावून द्या 30 35 हां 35 थोडी कमी नवीन बास्केट 30 पंचवीस हां पंचवीस नाही ना एवढी कमी 30 40 बसतो हे कट करू आपला किलो त्याला 10 रुपये पंक्चर आपला हवाचे 10 रुपये अशा प्रकारे आपण पंक्चर काढू शकतो. म्हणजे या किटचा आपल्याला फायदा झाला. म्हणजे आता जर पंक्चर काढलं असं होल जास्त मोठा झाला त्यामुळे डबल पंक्चर टाकलेत सेफ्टीसाठी. तर असं जर आपण बाहेर काढलं तर 180 गेले असते. हा 200 मी किट मागवलेलं त्यातच पैसे निघले. यामध्ये सांगते एक वॉल पण आला आहे. तर कधी बायचान्स कधी कोणत्या टायचा वॉल खराब झाला तर आपण पंक्चरवाल्याकडे वॉल त्याला देऊन रिपेअर पण करू शकतो. कारण मग त्या वॉलचे ते 180-150 रुपये घेतात. तर ठीक आहे मी ना तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन आज झालं. मी किट तर घेऊन मला झाले कमी कमी किती 20-25 दिवस झाले असते. उद्घाटन मी केलं हां तू तर त्यामध्ये एक्सपर्टच आहे. तर झालं ठीक आहे तर मित्रांनो बघू आता आपण निघतोय का. आम्हाला वाजले 9:51 झालेत. टाईम बघू शकता 9:51 झालेत. तर आपण निघूया आता कामावर. बघूया कुठली ट्रिप लागते काय. नाहीतर त्याच्या आधी आपल्याला मोबाईल गेलायचा. मोबाईल घ्यायचा चल जाय इथं चल तर थंड होईल माझा ना. अरे तुझा नाश्ता चल. अरे मोबाईल नंतर घेता. अरे काय नंतर नंतर काल तर आला आज तो सुट्टीवर बोलतोय. चल डायरेक्ट असं चल 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 ना सरळ इथनं ते हे हॉटेल होतं तिथं त्या तुझ्या इकडलं त्या ब्रिजवर लव घ्यायचं आहे. त्याला विचार की हाय का कुठं हाय असतं. आणि ते हे म्हणजे मी डायरेक्ट प्रेस करतो नव्हतं जात तर गोल गोल फिरावं लागतं. अरे मग तिथं दिलंय की हे काय ना मित्रांनो फर्स्ट टाइम होतं मग थोडा टाइम लागला. नेक्स्ट टाइम आपण प्रॉपर करूया. नेक्स्ट टाइम द्यायला ना पाहिजे लवकर. 200 रुपये उलट वसूल करतोय मी त्यातले पैसे. 400 ला का 300 ला मग 200 रुपये झाले. अजून 200 राहिले. मित्रांनो आपण आलो डायरेक्ट फ्लिपकार्टच्या ऑफिसमध्ये पार्सल घ्यायला. आपला मोबाईल घ्यायचा होता तो बघूया. कोण हे एल्प्रो माझं काल पार्सल डिलिव्हर नव्हतं झालं. आकाश बनकरच्या नावाने बॉक्स असेल. मोबाईल आहे हां बॉक्स असेल. तर आपला हा फॅन आलाय. याला USB करून जॉईन करायचं. बघूया AC इव्हेंटला लावायचं. अशी हवा लागते याची. चालू केलंय का. हां काय हवं तर लागा दिसायला. फुल कर वर. फुल तर तेवढंच आहे. मग रिटर्न करावं लागेल. इथनं सरळ आहे ना. हां आत गेला काय AC इव्हेंट नाही एवढंच. हा फायदेशीर आहे की नाही बघावं लागलं. इथं तर लावता नाही ना इथंच लावायचं लागलं. कसं असेल तर लाव.
पहिली ट्रिप लागली आपल्याला इंडस्ट्रीची, मुंबईची मलाडची लागली. तर इथनं कालेवाडीवरनं कुठेतरी पिकअप येतं, जाऊया पिकअप करूया. तर इथं आलो कस्टमरच्या लोकेशनवर आपण. तर कस्टमर कुठं थांबलेत बघूया. आज लवकर त्याला चालू 11:30 वाजता. आपण आता 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3च्या अगोदर आपण पोहोचून जाऊ. तिथं लवकर आपण लवकर पुण्याला येऊ शकतो. आणि पुण्याला इथं लोकल मारलं थोडंफार ते ठीक आहे. हाफ टँक सीएनजी आम्हाला आता सीएनजी भरावं लागेल. तरी बघू कस्टमर काय गाडी चालवत आहे. हे पुण्यात जे रिक्षावाले ना खरंच आणि काय बोलायचं आता. टोलच्या याच्यामध्ये अमाऊंट वेगळे असतात का? अच्छा, टोल इंक्लूड आहे. हां. 2179. 2179. 79. OTP आला असेल ड्रॉपचा. झालं. OTP असेल का ड्रॉपचा? तर मित्रांनो आपण पहिलं कस्टमरला ड्रॉप केलं आहे. तर पहिलं आलो CNG फील केला, कारण भावानी सकाळी देताना मला हाफ टँकच दिली. तर हाफ टँकमध्येच आपण आलो. पुन्हा नील झाली, रिझर्व आली गाडी, पण पेट्रोल शिफ्ट नाही झाली. थोडंफार CNG बाकी होतं. तर इथं भरलं आपण CNG. तर पूर्ण 600 रुपयाचं. मुंबईला 10 रुपये कमी असल्यामुळे 634चा बसला पूर्ण CNG पूर्ण टँक. तर ठीक आहे. तर इथनं बघूया ट्रिप वाजते की नाही वाजते. नाही तर मग रॅपिडोकडनं वगैरे लोकलची इथं मारूया. लोकलला रेट चांगला आहे पावसामध्ये इथं. तर चेंबूर वगैरे नवी मुंबई साईडची बघूया. रॅपिडोकडनं भेटली तर चांगलं आहे. म्हणजे 700-800 रुपयांनी जर भेटली इथून जर गेलो तर काय माहिती लागते की नाही बघूया. कंटिन्युटी वाजता ते एक वरलीची आलती चांगली 400-500 रुपयाची, पण नाही ॲक्सेप्ट केली. बघूया पुढच्यावर कंटिन्यू वाजता मला रॅपिडोला. तर बघू उबरला पण एकदा ऑनलाईन जाऊन बघतो. आणि याच्या बघूया हे बघा 450 भाईंदर बीचची, आपल्याला त्या साईडला नाही जायचं. 230 मारवे बीच नाही, बोरवली नियर बायच्या नको मला. चेंबूर किंवा नवी मुंबई या साईडचं पाहिजे, सायन वगैरे. लोकेशन एकदा टाकून बघूया लागतं का लोकेशन टाकून. रॅपिडोचं लोकेशन काय करत कुठून हे बघा. पावसामुळे पूर्ण लाल लाल बघू शकता. मला 2 ट्रिप वाढलेले, मोहम्मदवाडी अजून ते त्या साईडची हांडेवाडी त्या साईडची वाजलेली, पण त्या साईडची नको. बघा कुठलं या साईडची वाचायचं पिंपरी चिंचवड रावे. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला ही रॅपिडोकडनं घेतली आहे. तर नवी मुंबईची जातात मला 800 रुपयाची दाखवत होती. बाकी मला पडलेली तर पिंपरी चिंचवड वगैरे आपण 1900 समथिंग होती. मला नको राहू दे. त्याची दुसरी बघूया. दुसरी पडली आपल्याला. पण विषय असा झाला की ही कस्टमरचं नाव पण अनग आहे. जे आपण पुण्यावरनं मुंबईला घेऊन आलो त्या कस्टमरचं नाव पण अनग होतं. आपण आता इथं CNG भरायला गेलो. तर कदाचित त्याच कस्टमरची आहे असं आपल्याला वाटतंय. 100% शुअर नाही आहे. बघूया लोकेशनवर जाऊया कस्टमरच्या. त्यात असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला ड्रॉप करायचं आहे. फक्त असं त्यांनी पुण्यावर नाही त्यांनी ह्याच्यावर आले उबरवर, तर जातानी रॅपिडोवर. बघूया काय होतंय. कस्टमर कुठे थांबले बघा लोकेशनवर. तर रॅपिडोची ड्रॉप केली त्याची आपल्याला 839 रुपीज भेटलेत. आणि मगाची उबरची ड्रॉप केली तिथं मालाड साईडला. मालाडून आपण आता इथं नवी मुंबई वेलापूरला आलो आहे. ऑन द वे आपल्या रोडलाच आहे. 1905 भेटलेत. तर आता इथनं बघूया. इथं तसं लाल वगैरे दिसतंय. इथं ट्रिप लागली तर ठीक आहे. आधी थोडं मला भूक लागली का ते खाऊन घेतो आणि त्यानंतर मग बघूया किती वेळ लागते पुढची. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला इथं भोसरीला कुठं MIDC एरियामध्ये ड्रॉप करायचं आहे. तर इथं बेलापूरवरूनच लागली. तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे. कस्टमर बघा कुठं थांबले. 27
हा निखिल एक मिनिट मी हे बोलायचं हे करतोय मी तुला चल एक मिनिट काकी के बोल हा बोला टोल नाही माहिती आहे हा टोल वेगळा द्यावा लागतो. हा तर माहिती आहे तुला अरे OTP 2726 चला तात्या हा हो हा येत असा त्या हा फोन देते तुझं फोन आहे हा बाय चल बाय. शेवटची ड्रॉप केली त्याची 1410 भेटलेत आपल्याला. तर टोटल 1410 प्लस हा अगोदरचे टोटल 4154ची आपली अर्निंग झाली आहे. प्लस 100 रुपये एक्स्ट्रा भेटले आपल्याला. टोटल 4224ची आपली आजची अर्निंग आहे. तर ठीक आहे. आता CNG माझा टोटल गाडी 326 चालली आहे, 950चा गेला सर. ठीक आहे. 3304ची आपली ओव्हरऑल प्रॉफिट होतं आजचं. तर ठीक आहे मित्रांनो, तर आताची ट्रिप आपण एंड केली आहे आणि आता जाऊ इथं डायरेक्ट घरी चाललो, कारण दिवसभर गाडी चालवून म्हणजे थकलोय पूर्ण मी. घर आपल्या इथनं 20 मिनिटावर आहे, थोडं लांब आहे पण ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. कारण लवकर जाऊन झोपू तर सकाळी लवकर उठू, नाही तर मग ते लास्ट टाइमसारखं आपल्याला झोप जर जास्त लागली तर तोच प्रॉब्लेम होतो. तसं आपण गेलो लास्ट टाइमला पुण्याला काम केलं, पुण्यावरून मुंबईवरून आपण गेलो सुरतला नाही आणि जसं झालं तसं काय होऊ नये परत. त्यामुळे बस झालं आपला आता कोटा म्हणजे डेलीचा टार्गेटपेक्षा आपला एक्स्ट्राच होता नाही, कारण आपल्याला उद्यापासून ते 2,90,000 डेजचं चॅलेंज पण एक्सेप्ट करायचं आहे. बाकी एक्स्ट्रा थोडं अजून ॲक्टिव्हिटीज करायच्यात. त्यामुळे चला आता तर निघूया घरी. आणि माझी जर आजची व्हिडिओ आणि अर्निंग आवडली असेल, तर जर माझं डेलीचं रुटीन तुम्हाला आवडत असेल, तर तुम्हाला अजून बघायचं असेल तर मी पुढे काय काय करतो काय काय नाही, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या. चला भेटूया उद्या.